यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक द्वारा विद्यापीठ पदवीधारकांकरिता पदवीदान समारंभ दरवर्षी नाशिक येथील विद्यापीठाच्या मुख्यालयात होत असतो। विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात राज्य असल्यामुळे अनेक विद्यार्थी नाशिक येथील पदवीदान समारंभास उपस्थित राहू शकत नाही। ही बाब लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता पदवीदान समारंभानंतर किमान विभागीय स्तरावर पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा आयोजन करण्याचे विद्यापीठाने ठरवले आहे। अमरावती विभागीय केंद्राने विद्यार्थी हित लक्षात घेता एक पाऊल पुढे टाकले असून जिल्हा स्तरावर पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा घेण्याचा निर्णय घेतला असून अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ व वाशिम या 5 जिल्ह्यांमध्ये त्या जिल्ह्यातील अभ्यास केंद्रांच्या सहकार्याने सोहळ्याचे आयोजन होणार आहे। डिसेंबर 2017 व मे-जून 2018 मध्ये आयोजित पदव्युत्तर व पदविका परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या अमरावती जिल्ह्यातील पदवीधारकांकरिता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे दिनांक 21 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील 5501 पदवीधारकांना आमंत्रित करण्यात आले आहे। या पदवी प्रमाणपत्र सोहळ्याला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक ई. वायुनंदन, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे पूर्व कुलगुरू डॉक्टर राजेश जयपूरकर, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुलसचिव डॉक्टर दिनेश भुंडे, द इंडियन न्यूजपेपर सोसायटी नवी दिल्लीचे कार्यकारिणी सदस्य विलास मराठे अतिथी या नात्याने उपस्थित राहणार। या प्रसंगी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत व युवा महोत्सवात प्रतिनिधित्व केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे। तर या सोहळ्यात अमरावतीमधील सर्व नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन विभागीय केंद्राने पत्रकार परिषद मध्ये प्राध्यापक अंबादास मोहिते, प्रकाश मानकर, डॉक्टर संजय खडसे, वेदा पवार, विवेक गुल्लाणे यांनी सांगितले आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय केंद्र अमरावती आमच्या विद्यापीठातर्फे या अमरावती जिल्ह्यातील पदवी, पदव्युत्तर आणि पदविका ह्या ज्या परीक्षा ज्या पदवीधारकांनी उत्तीर्ण केलेल्या आहेत त्यांच्याकरता पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचं रविवार दिनांक 21 जुलै सकाळी 10:30 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजन केलेले आहे। या जिल्ह्यातील 5501 पदवीधारकांना या निमित्त आव्हान आहे, विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं। या कार्यक्रमाच्या वेळेला शैक्षणिक प्रदर्शनीचं देखील आयोजन करण्यात येणार आहे आणि त्याबरोबरच आमच्या विद्यापीठामधलं ज्या विद्यार्थ्यांनी आंतरविद्यापीठ युवा महोत्सव किंवा क्रीडा स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे त्यांचा देखील सत्कार या प्रसंगी केला जाणार आहे।